हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? तर चला, आज आपण महाराष्ट्र TET आणि CTETसाठी मराठी या विषयाचे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत. चला, वेळ न घालवता आपण पटपट सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन बघा. हे मराठी अध्यापनशास्त्र या विषयाचे क्वेश्चन्स आहेत. भाषिक कौशल्यामध्ये उत्पादक कौशल्ये कोणती आहेत? ए श्रवण वाचन, बी बोलणे लेखन, सी श्रवण बोलणे, डी वाचन लेखन. आणि बरोबर उत्तर आहे बोलणे आणि लेखन. बोलणे आणि लेखन हे काय आहेत? भाषिक कौशल्यामध्ये उत्पादक कौशल्ये आहेत. पुढचा क्वेश्चन पहा. भाषेतील आकलन क्षमता कोणत्या कौशल्याशी संबंधित आहे? ए वाचन, बी श्रवण, सी दोन्ही, डी लेखन. आता भाषेतील आकलन क्षमता जी आहे ती वाचन आणि श्रवण या दोन्ही कौशल्याशी संबंधित असल्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पर्याय सी दोन्ही. भाषा अध्यापनात प्रकल्प पद्धतीचे जनक कोण आहेत? पर्याय ए किलपॅट्रिक, पर्याय बी ड्यूई, पर्याय सी गार्डनर, पर्याय डी ब्रुनर. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय ए किलपॅट्रिक. भाषा अध्यापनात प्रकल्प पद्धतीचे जनक आहेत किलपॅट्रिक. मातृभाषेतून शिक्षण दिल्यास काय होते? ए अध्ययन सोपे होते, बी अवघड होते, सी फरक पडत नाही, डी गोंधळ वाढतो. समजा कोणत्याही विद्यार्थ्याला, कोणत्याही बालकाला आपण जर त्याच्याच भाषेतून त्याला शिक्षण दिले तर त्या विद्यार्थ्याला ते शिकण्यास सोपं जाईल. त्यामुळं अध्ययन सोपे होते. पर्याय ए हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. भाषा अध्यापनात चित्राचा उपयोग कशासाठी केला जातो? ए रुची निर्माण करण्यासाठी, बी आकलन वाढवण्यासाठी, सी शब्दसंग्रह वाढवण्यासाठी, की डी वरील सर्व. तर भाषा अध्यापनामध्ये जो काही चित्रांचा वापर केला जातो त्या चित्रांचा वापर केल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या चित्रांविषयी रुची निर्माण होते, त्यांचे आकलन वाढते आणि शब्दसंग्रहही वाढतो. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व. व्याकरण शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? ए नियम पाठ करणे, बी भाषेच्या वापरातून, सी शिक्षा, डी परीक्षा. बरोबर उत्तर आहे भाषेच्या वापरातून. भाषेच्या वापरातून हा व्याकरण शिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जर आपण नियम पाठ केले तर थोड्या कालावधीने ते नियम विसरतात. त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय बी भाषेच्या वापरातून व्याकरण शिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. भाषा अध्यापनात सर्वाधिक महत्त्व कशाला दिले जाते? ए पाठांतर, बी संवाद, सी शिक्षा, डी परीक्षा. तर भाषा अध्यापनामध्ये सर्वाधिक महत्त्व हे संवादालाच दिले जाते, म्हणून पर्याय बी संवाद. भाषिक विकासासाठी कोणते वातावरण आवश्यक आहे? तणावपूर्व, पर्याय बी भीतीचे, पर्याय सी समृद्ध भाषिक वातावरण, की पर्याय डी शांत. जर भाषेचा विकास व्हायचा असेल तर आपल्याला समृद्ध आणि भाषिक वातावरण आवश्यक असते, म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय सी. भाषिक विकासासाठी समृद्ध आणि भाषिक वातावरण आवश्यक हवे. विद्यार्थ्यांच्या भाषिक चुका शिक्षकाने कशा दुरुस्त कराव्यात? ए सार्वजनिकरित्या, बी सकारात्मक पद्धतीने, सी शिक्षा देऊन, डी दुर्लक्ष करून. बरोबर उत्तर आहे सकारात्मक पद्धतीने, बी. विद्यार्थ्यांच्या ज्या काही भाषिक चुका आहेत त्या शिक्षकाने सकारात्मक पद्धतीने दुरुस्त केल्या पाहिजेत. सार्वजनिकरित्या त्यांना काही न बोलता सकारात्मक पद्धतीने त्या चुका दुरुस्त कराव्यात. पर्याय बी. भाषा अध्यापनाचा केंद्रबिंदू कोण आहे? नेहमी भाषा अध्यापनाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थीच असतो, म्हणजे पर्याय सी विद्यार्थी. भाषा म्हणजे काय? संवादनाचे साधन. भाषा म्हणजे संवादाचे साधन. भाषा कौशल्याचा उद्देश काय? काय उद्देश आहे भाषा कौशल्याचा? शब्द ओळखणे, अर्थ समजून घेणे, पाठांतर करणे की लेखन? भाषा कौशल्याचा उद्देश आहे अर्थ समजून घेणे. बोलणे हे कोणत्या प्रकारचे कौशल्य आहे? ग्रहणात्मक आहे, उत्पादक आहे, संज्ञानात्मक आहे की भावनिक आहे? बोलणे हे उत्पादक प्रकारचे कौशल्य आहे. लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वोत्तम साधन कोणते आहे? ए नियमित सराव, बी परीक्षा, सी शिक्षा, डी पाठांतर. कोणतेही कौशल्य जर विकसित करायचं असेल तर आपल्याला नियमित सराव करणं गरजेचं असतं, म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय ए नियमित सराव. मराठी अध्यापनात कथाकथन पद्धतीचा उपयोग कशासाठी केला जातो? कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी, श्रवण कौशल्य, भाषिक विकास की वरील सर्व. आता मराठी अध्यापनामध्ये कथाकथन पद्धतीचा उपयोग हा या सर्व गोष्टींसाठी केला जातो. कोणकोणत्या? तर कल्पनाशक्तीची वाढ होते कथाकथन सांगितल्यामुळे, श्रवण कौशल्य वाढते, भाषिक विकास होतो. त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व.
भाषेतील म्हणी आणि वाक्यप्रचार शिकवण्याचा उद्देश काय आहे? ए. भाषा समृद्ध करणे, बी. गुण वाढवणे, सी. पाठांतर, डी. परीक्षा. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय ए. भाषा समृद्ध करणे हा भाषेतील म्हणी आणि वाक्यप्रचार शिकवण्याचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांच्या भाषिक प्रगतीचे मूल्यमापन कसे करावे? विद्यार्थ्यांच्या भाषिक प्रगतीचे मूल्यमापन हे सतत केले गेले पाहिजे, म्हणून पर्याय ए सतत. भाषा शिकवण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती? भाषा वापरातून शिकवणे ही भाषा शिकवण्याची सर्वात प्रभावी पद्धत आहे. भाषा शिक्षणात CCEचा उद्देश काय आहे? सर्वांगीण विकास. काय आहे? सर्वांगीण विकास. मराठी भाषा अध्यापनाचा अंतिम हेतू कोणता? संवाद कौशल्य विकसित करणे हा मराठी भाषा अध्यापनाचा अंतिम हेतू आहे. भाषेच्या अध्यापनात श्रवण कौशल्याचा विकास कशामुळे होतो? कथा ऐकणे, लेखन, गृहपाठ, परीक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. कथा ऐकणे. भाषेच्या अध्यापनात श्रवण कौशल्याचा विकास हा कथा ऐकल्यामुळे होतो. विद्यार्थ्यांच्या शब्दसंग्रह वाढीसाठी कोणते साधन उपयुक्त आहे? शब्दसंग्रह जर विद्यार्थ्यांचा वाढवायचा असेल तर शब्दकोश हे साधन उपयुक्त आहे. भाषिक कौशल्यामध्ये ग्रहणात्मक कौशल्ये कोणती आहेत? बोलणे, बी. लेखन, सी. श्रवण, डी. निबंध. श्रवण हे ग्रहणात्मक कौशल्य आहे. पर्याय सी बरोबर उत्तर आहे. सहस्वर वाचनामुळे काय विकसित होते? ए. उच्चार, बी. लेखन, सी. गणित, डी. विज्ञान. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. उच्चार. विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करण्यास कोणती पद्धत मदत करते? ए. चर्चा, बी. पाठांतर, सी. शिक्षा, डी. नकल. बरोबर उत्तर पर्याय ए. चर्चा. विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करण्यास चर्चा ही पद्धत मदत करते. भाषा अध्यापनात प्रश्नोत्तर पद्धतीचा उपयोग कशासाठी केला जातो? ए. आकलन तपासणे, बी. शिक्षा करणे, सी. गृहपाठ, डी. परीक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. आकलन तपासणे. भाषेतील शुद्धलेखन विकसित करण्यासाठी कोणता उपक्रम उपयुक्त आहे? ए. श्रुतलेखन, बी. कथा, सी. चर्चा, डी. नाट्यीकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. श्रुतलेखन. भाषेतील शुद्धलेखन विकसित करण्यासाठी श्रुतलेखन हे उपयुक्त आहे. कविता अध्यापनाचा मुख्य उद्देश कोणता आहे? रसग्रहण, बी. पाठांतर, सी. परीक्षा, डी. गुण. रसग्रहण हा कविता अध्यापनाचा मुख्य उद्देश आहे. मराठी भाषेच्या अध्यापनात चित्रवाचनाचा उपयोग कशासाठी केला जातो? ए. निरीक्षण, बी. कल्पनाशक्ती, सी. भाषिक अभिव्यक्ती, डी. वरील सर्व. मराठी भाषेच्या अध्यापनात चित्रवाचनाचा जो उपयोग आहे तो निरीक्षण, कल्पनाशक्ती आणि भाषिक अभिव्यक्ती या सर्वांसाठी केला जातो, म्हणून बरोबर उत्तर पर्याय डी. वरील सर्व. विद्यार्थी केंद्रित अध्यापनाचे वैशिष्ट्य कोणते आहे? ए. सक्रिय सहभाग, बी. पाठांतर, सी. शिक्षा, डी. भीती. आणि बरोबर उत्तर आहे सक्रिय सहभाग. विद्यार्थी केंद्रित अध्यापनाचे वैशिष्ट्य आहे सक्रिय सहभाग. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग.